यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबतायत। अमित शहा, नरेंद्र मोदी हे हिंदू मुसलमान अशा धर्मांध विचारांच्या बरोबर आहेत आणि त्यावर निवडणुका लढतात। पण आता हे दोन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढतात। याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे। मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही। आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात हे महत्त्वाचं आहे। पण जर आता परवा आशिष शेलार हे अजित पवारांची सावरकरांवर शिकवणी घेत होते, मग अजित पवारांना शिकवणी लावली आहे का सावरकर विचारांची? मग जर शिकवणी लावली असेल तर मग तुमच्याबरोबर ते का नाही, ते दुसऱ्या पक्षाबरोबर का आहेत? पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झाला आहे, एक डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यामध्ये बेडूक डराव करत बसल्यात, त्यांना कोणत्या विचार नाही। प्रश्न आहे की तुम्ही असं म्हणतात की दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या आहेत पण एकत्र व्यासपीठावर आहेत, तर हे चित्र बघताना तुम्हाला आश्चर्य वाटतं की खंत वाटते? नाही, आश्चर्य वाटायला नको आणि खंत वाटायला नको। सध्याचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, फक्त येणं केनं प्रकारे माझी माणसं निवडून आली पाहिजेत यासाठी लोक एकत्र येत आहेत। जर अमरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात विलीन होतात किंवा परभणीमध्ये शिंदे गट, ओबीसी गट एकत्र येतात, तर कोणती विचारधारा राहिली महाराष्ट्रामध्ये? विचारधारा फक्त व्यासपीठावर बोलण्यासाठी आहे, बाकी काही नाही, आणि मुलाखती देण्यासाठी आहे। बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं वादग्रस्त विधान भाजपचे नेते अण्णामलाई यांनी केले। याच्यावरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे, जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, बरं का? गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे। एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे। मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत। हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे, बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे। नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे, महाराष्ट्रद्रोहाचा। महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं का वक्तव्य